अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावामध्ये एका कुटुंबातील 6 जणांना कारनं उडवल्याची घटना घडली आहे। पूर्व वैमनस्यामधून रागाच्या भरात कुटुंबातील 6 सदस्यांच्या अंगावर कार घालण्यात आली। कारच्या या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेत। दरम्यान सदर घटनेतील आरोपीचा नाचोना गावात अवैधरित्या दारूचा व्यवसाय असल्याची माहिती समोर येते। कोणत्या गावाचा तो? दारूवाला होय तो, दारूवाला दारू इकते तो, दारूच राहते नशात 24 तास नशात। कोणत्या गावचा आहे तो? कोणत्या गाव? नाचोन्यातलाच आहे, आमच्या घराशेजारचा स्वयंपाक लोक काही रंगली करते तो, दारू पिऊन नाही, चाकू भाले काढते नाही लोक आहे। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाणी यांच्याकडून। प्रणय, अगदी काही क्षणांपूर्वी आपण जी प्रतिक्रिया दाखवली, शोकाकुल असा परिवार आणि त्यांची जी त्या ठिकाणी होणारी मागणी पाहायला मिळते, नेमका अमरावतीतला घडला प्रकार काय आहे? नक्की घटना खूप अतिशय हृदय पिळवणारी आहे। कारण घराच्या समोर एकाच कुटुंबातले काही 2-3 महिला आणि पुरुष हे गप्पा मारत होते, तर अचानक गावातीलच एक दारू विक्रेता असल्याचं बोलल्या जातं। तो व्यक्ती आला आणि त्याने आपल्या वाहनाने या तिघांना धडक दिली आणि नंतर तो तिथून पळून गेला। आणि नंतर हे जेव्हा इतर सदस्यांना माहीत झालं की कोणत्या तरी वाहनानं या आपल्या सदस्यांना उडवलं, तर तेव्हा हे अजून 3 सदस्य तिथं आले आणि त्यांना जेव्हा उचलत असताना हा ज्या वाहनाने धडक दिली ते वाहन परत त्या ठिकाणी आलं आणि अजून या तिघांना उडवलं। म्हणजे असे करून एकूण 6 जणांना या वाहन चालकांनी उडवलेलं आहे। आणि हा वाहन चालक त्या गावातच राहणारा असून तो अवैध दारू विक्रेता असल्याचं सध्या आपल्याला प्राथमिक माहिती त्या कुटुंबाकडूनच आपल्याला असं त्यांनी आरोप केला, तो दारू विक्रेता आहे म्हणून गावातच। आणि यांच्या पूर्व वैमनस्यातून हा घटनाक्रम घडल्याचंही बोललं जात आहे। पोलिसांना अजूनही या संदर्भात अजून डिटेल माहिती मिळालेली नाही, परंतु पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहे। जे गंभीर जखमी आहे त्यांना अमरावतीला रेफर करण्यात आलेलं आहे। आणि या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये 2 महिला आहे आणि 1 पुरुष आहे। विशेष म्हणजे हे सगळे वयस्कर आहे। त्याच्यातून एक महिला जी आहे ती 47 वर्षाची आहे आणि 1 महिला आणि 1 पुरुष हे वयस्कर आहे। हे तिघांचा उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि जे गंभीर आहे त्यांना अमरावतीला रेफर करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं देखील आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। धन्यवाद प्रणय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पूर्व वैमनस्यामधून कारच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।